हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया ही शॉर्ट बट स्वीट रीडिंग असणार आहे. पाहूया तुमच्या मनामध्ये सध्या ज्या कोणत्या पर्सनचा विचार चालू आहे ते तुमच्याविषयी सध्या काय विचार करत आहेत ते आपण पाहणार आहोत. ते कुणीही असू शकतात, तुमचे क्रश असू शकतात, तुमचे सोलमेट, तुमचे ट्विन फ्लेम, किंवा ज्यांच्याशी तुम्ही इमोशनली कनेक्टेड आहात ते पर्सन तुम्हाला काही संदेश देऊ इच्छित आहेत. तर ते काय आहेत पाहूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाईड, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग. त्याचबरोबर आपण व्हिडिओच्या शेवटी एक आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचा एक प्रश्न आहे जो बऱ्याच त्यांच्या प्रत्येक कमेंट्समध्ये असतो व्हिडिओच्या, की माझ्या पार्टनरबद्दल सांगा. सो ही आधीची रीडिंग असणार आहे, ती जनरल आहे आणि त्यांचा एक प्रश्न आपण घेऊया. सो ते प्रत्येक रीडिंगमध्ये विचारतात. लेट्स सी, सध्या तुमच्या पार्टनरच्या मनामध्ये तुमच्याविषयी काय सुरू आहे ते पाहूया आपण. त्यांच्याकडून आपण काही मेसेजेस घेत आहोत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल मायकल, प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग. आई तुळजा भवानी, प्लीज गाइड मी. सो लेट्स सी, आपण घेतो. लेट्स सी तुमच्यासाठी काय मेसेजेस आहेत. ओके. तर नक्कीच जी कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत ते डिवाइन फेमिनाइन आहेत. तुम्ही डिवाइन फेमिनाइन असण्याची शक्यता आहे. यू आर अ लीडर, स्ट्रॉंग इंट्युशन आहे तुमची, इम्पॅथिक हार्ट, हीलर टू अदर्स. लोकांसाठी तुम्ही हिलरचं काम करता. तुमच्यामध्ये डिवाइन फेमिनाइनचे गुण आहेत, एक दैवीय स्त्रीचे गुण तुमच्यामध्ये आहेत. तुम्ही लीडर आहात, नेतृत्व क्षमता तुमच्यामध्ये आहे, इंट्युशन संकेत तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळतात. इम्पॅथिक नेचर, हार्ट खूप जास्त तुमचं हळवं आहे. लोकांच्या मदतीसाठी तुम्ही नेहमी उभं राहतात असंच ते तुम्हाला समजतात. तर असू शकतं ते तुमच्याविषयी खूप स्ट्रॉंगली डिवाइन फेमिनाइनची एनर्जी फील करतात. सध्या त्यांना काही गोष्टींच्या बाबतीत त्यांना ट्रिगर मिळत आहे. असू शकतं लहानपणापासूनच त्यांच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत की त्यांना सतत लोकांनी अवॉइड केलेलं आहे. तर ते जर तुमच्या समोर येऊन मोकळ्या मनाने बोलत नाहीत तर याचा अर्थ असा नाही की त्यांच्यामध्ये खूप जास्त इगो आहे, घमंड आहे. तर नाही, येथे दिसून येत आहे की लहानपणापासूनच त्यांना एक प्रकारे टार्गेट करण्यात आलेलं आहे, त्यांना ट्रिगर मिळालेले आहे, सतत लोकांनी त्यांना हिणवलेलं आहे आणि त्यामुळे येथे कुठेतरी काही गोष्टी बोलण्यामध्ये त्यांना थोडं एक्सप्रेस करण्यामध्ये जास्त वेळ लागतो. बट नक्कीच ते लुकिंग ॲट फोटोज, गुड टाइम, थिंकिंग अबाउट यू. तर सध्याच्या एनर्जीमध्ये ते तुमचा विचार करत आहेत. तुमचे फोटो वगैरे काही असतील, मेसेजेस वगैरे जुने पाठवलेले, तर ते पाहत आहेत. तर असू शकतं ती व्यक्ती जी आहे ज्यांचा तुम्ही सध्या विचार करत आहात ती सतत काही ना काहीतरी रिस्क घेत असते त्यांच्या आयुष्यामध्ये. मे बी इतरही पार्टनर सोबत त्यांचं काही ना काहीतरी चालू असतं, बोलणं वगैरे. तर असू शकतं त्यांच्या जीवनामध्ये रिस्क टेकर आहे, जोखीम घेण्यासाठी घाबरत नाहीत ते. विजिटिंग यू स्पिरिट वर्ल्ड. तर हे कनेक्शन जे आहे ते नॉर्मल कनेक्शन नाही आहे, 3D लाईफ मधलं कनेक्शन नाही, तर येथे दिसून येत आहे मे बी हे ट्विन फ्लेम कनेक्शनची एनर्जी आपल्याला जाणवत आहे. तुमचे पार्टनर जे आहे स्पिरिट वर्ल्डमध्ये, म्हणजे आत्म्यांचं जे जग आहे त्याच्यामध्ये तुमच्याशी कनेक्टेड आहेत. स्वप्नांथ्रू ते तुम्हाला काही ना काहीतरी गाईड करत असतात सतत. जर तुम्हाला काही रिसिव्हिंग डाउनलोड्स, काही मेसेजेस त्यांचे रिसिव्ह होत असतील स्वप्नामध्ये, तर इट्स अ कन्फर्मेशन साईन की ते तुमचे ट्विन फ्लेम आहेत. किंवा आजकाल तुम्हाला ते कळू शकतं अँड इट्स अ कन्फर्मेशन साईन, ट्विन फ्लेम साईन. तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत तर ते त्यांच्या मिरर सोलशी सध्या डील करत आहेत. ते तुमचा आरसा आहेत, आईना आहे. सो जर काही आपल्याला वाटलं की आपल्या चेहऱ्यामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे किंवा काहीतरी जखम झालेली आहे, तर आपण आरशाला नाही साफ करत, आपण आपल्या स्वतःला साफ करतो. तर येथे दिसून येत आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं पार्टनर तुमच्याशी योग्य ते बिहेवियर करत नाही, तर असू शकतं तुम्हाला काहीतरी इनर वर्क तुम्हाला करण्याची गरज आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमच्यामध्ये सुधारणा घडून आणाल त्यानंतर तुमच्या मिरर सोलमध्ये नक्कीच काही ना काहीतरी आपल्याला चेंजेस झालेले दिसून येतील. बिकॉज मिरर इमोशन्स आहेत. तर सध्या तुम्ही जे काही इमोशन्स फील करत आहात तेच इमोशन्स तुमचे पार्टनर फील करत आहे. बिकॉज रिफ्लेक्शन ऑफ सोल अराउंड समर. आता ह्या उन्हाळ्यामध्येच तुमची काहीतरी व्हिजिट वगैरे किंवा फोन कॉल तुम्हाला येण्याची शक्यता आहे.
तर असू शकतं हे जे काही नातं आहे ते कुठल्याही अटींच्या याच्यामध्ये अडकलेलं नाहीये. वर्किंग आउट, निगोशिएशन विथ यू बेगिंग. तर येथे दिसून येत आहे की हे नातं जे आहे त्या टर्म अँड कंडिशनच्या सुद्धा पलीकडचं आहे, सोल कनेक्शन आहे. हे ते सध्या फील करत आहे तुमच्याशी. जे काही एक वेगळंच कनेक्शन त्यांना फील झालं, ते इतर कुणासोबतही नाही झालं, त्यामध्ये कुठलीही अट नाहीये, अनकंडिशनली तुम्ही त्यांच्याशी लव्ह करतात. तर ही गोष्ट त्यांना कळालेली आहे. तर हे अटींच्या पलीकडचं प्रेम आहे हे सुद्धा त्यांना समजलेलं आहे. यामध्ये वॉटर साईन खूप जास्त इंडिकेट होत आहेत. पायसेस, कॅन्सर, स्कॉर्पिओ, कर्क, वृश्चिक आणि मीन राशी येथे खूप जास्त इंडिकेट होत आहे. 6-9चं हे जे काही आपल्याला इथे अंक दिसत आहे, इट्स कन्फर्मेशन साईन की युनियन होण्याचे चान्सेस आहेत लवकरच. ओके, तर नक्की जस्टिस तुम्हाला लवकरच मिळत आहे. न्याय, तर न्याय तुम्हाला देण्याच्या ते विचारामध्ये आहे, किंवा सध्या त्यांच्या जीवनामध्ये काही लिगल मॅटर सुरू आहे, कोर्ट कचेऱ्या, भानगडी, वादविवाद असं काहीतरी घडत आहे, डायव्होर्स होत आहे, लिगल पेपरवरती साईन करत आहे, ते कुठल्या तरी कोर्टला व्हिजिट करत आहे. तर त्यांच्या जीवनामध्ये काही कायदे कानूनशी निगडीत काही गोष्टी सुरू आहेत, परंतु याचबरोबर ते तुम्हाला न्याय देण्याच्या सुद्धा विचारामध्ये आहेत. सध्या जे काही हे रिलेशनशिप आहे याला न्याय मिळण्याची शक्यता येथे आहे. असू शकतं सध्या सेपरेशन मोडमध्ये तुम्ही आहात. सायलेन्स, लॉंगिंग फॉर यू, डिस्टन्स. जर हे सेपरेशन जरी असलं तरी सुद्धा लांबून का होईना, परंतु ते तुमची सगळं तुमच्याविषयी खबर ठेवत आहेत. त्यांना सगळ्या गोष्टी तुमच्या माहिती आहेत. लॉंगिंग फॉर यू, डिस्टन्स म्हणजे दुरून त्यांच्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत त्या खूप जास्त इंटेन्स भावना आपल्याला इथे दिसून येत आहे. असू शकतं इतर कनेक्शन सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये आहेत, ऑप्शन्स आहेत इतरही. थर्ड पार्टी सिच्युएशन असण्याची शक्यता आहे. डुईंग देम जगलिंग, त्या कनेक्शन मधून त्यामुळेच त्यांना खूप जास्त जगलिंग आपल्याला माहिती आहे कनेक्शन मध्ये येथे दिसून येत आहे. तर सध्याच्या कनेक्शन मध्ये येथे आपल्याला दिसून येत आहे अनसॅटिस्फाईड आहे, बेअर मिनिमम रेसिप्रोकेशन, लुझिंग इंटरेस्ट. तर सध्याची जी काही सिच्युएशन आहे, जे कुठल्या दुसऱ्या पार्टनर सोबत आहे, तर त्यांच्या सोबत ते खुश नाही आहे. तर येथे दिसून येत आहे अनसॅटिस्फाईड आहे, असमाधानी. सो बेअर मिनिमम रिसिप्रोकेशन, लुझिंग इंटरेस्ट. तर त्या जे काही नातेसंबंध त्यांच्या जीवनामध्ये आहेत त्यामध्ये त्यांना एवढा इंटरेस्ट नाही, एवढा आपण म्हणू तसं एवढं त्यांच्याशी कनेक्शन नाहीये. असू शकतं अराउंड विंटरमध्ये काही अशी घटना घडली आहे त्यामुळे सगळं ह्या गोष्टी घडत आहेत. विंटरमध्ये मे बी असू शकतं, हिवाळ्यामध्ये काही अशी घटना घडलेली आहे ज्यामुळे असू शकतं काही सेपरेशन झालेलं आहे, नो कॉन्टॅक्ट झालेला आहे, किंवा त्यांनी तुम्हाला कॉल केलेला आहे किंवा तुम्ही त्यांच्याशी कॉल केलेला आहे, पण येथे बोलणं झालेलं नाही. तर येथे तुमचे पार्टनर तुम्हाला हेच गाईड करत आहे की सध्याची जरी ऊर्जा थोडी डिस्टर्बिंग असली, थोडीशी लॉंग डिस्टन्स मध्ये असली, तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या सेल्फ लव्ह मध्ये यायचं आहे. ऍक्सेप्टन्स, सेल्फ ट्रीटमेंट, इंटेन्शन, सेल्फ अवेअरनेस मध्ये यायचं आहे. तर तुम्ही कोण आहात हे तुम्हाला आधी ओळखायचं आहे. सेल्फ लव्ह मध्ये या, स्वतःवरती प्रेम करायला शिका. जर तुम्ही स्वतःला विसरूनच त्या व्यक्तीच्या पाठीमागे जात असाल, तुमच्या पर्सनच्या पाठीमागे जात असाल, तर डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे. तुमचे पर्सन ॲज अ मेंटॉर तुम्हाला हे गाईड करत आहेत की स्वतः तुम्ही जे काय आहात ते स्वतःला स्वीकारा, स्वतःला चांगली ट्रीटमेंट द्या. जशी तुम्ही इतरांची काळजी घेता, इतरांना मदत करता, इतरांवरती प्रेम करता, तशाच प्रकारे तुम्हाला स्वतःला इग्नोर करायचं नाही, स्वतःवरती तुम्हाला प्रेम करायचं आहे. सो सेल्फ लव्ह मध्ये यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सेल्फ लव्ह मध्ये येता त्यावेळेस तुमचे पार्टनरही तुमच्या बाबतीमध्ये लव्ह फील करतात. सो लवकरच ते तुम्हाला विजिट करण्याच्या तयारीमध्ये आहेत. सो क्लेमेंट दिस रिडिंग, इट्स अ पॉझिटिव्ह साईन. अनएक्सपेक्टेडली म्हणजे तुम्हाला वाटणारही नाही या वेळेमध्ये तुमची त्यांची भेट होऊ शकते, फोन कॉल येऊ शकतो, नॉक रायडिंग बाय हाऊस. तर लवकरच तुमची आणि त्यांची भेट होण्याची शक्यता आहे. तर खूप त्यांनी तुमचे स्क्रीनशॉट, प्रूफ, फोटो, मेसेजेस जे काय आहे ते खूप जास्त जपून ठेवलेले आहेत. तर लवकरच त्या ज्या काही दुःखदायक सुद्धा असू शकतात मेसेजेस, काही ज्यांनी ते खूप जास्त ट्रिगर झाले किंवा त्यांचा इगो दुखावला किंवा काही वादविवाद होते त्याच्यामध्ये खूप, तर अशा काही जुन्या आठवणी ते आता त्यांच्यापासून दूर करत आहेत, स्ट्रेसमध्ये टाकत आहेत, ज्या बिनकामाच्या नाहीयेत. कारण की दुःखी आठवणी आता त्यांना ठेवायच्या नाहीयेत. सो ते तुम्हाला हेच सांगत आहे की तुम्ही दुःखी ज्या आपल्या आठवणी होत्या, ज्या नकारात्मक होत्या, त्या तुम्ही पण जवळ ठेवू नका, मनात बाळगू नका. त्या तुम्ही क्लीन करा तुमच्या फोनमधून, तुमच्या घरामधून, तुमच्या मेंदूमधून, तुमच्या हार्टमधून. अशा गोष्टी ज्या आहेत त्या दूर टाकला. सो ट्रॅशमध्ये टाकून द्या. सो हे तुमचे पार्टनरचे मेसेज तुमच्यासाठी होते.
असू शकतं त्यांनी तुम्हाला घोस्ट केलेलं आहे. तर लवकरच तुमचं बोलणं होण्याची शक्यता आहे, फोन कॉल येण्याची तुम्हाला शक्यता आहे. सो हे तुमच्या पार्टनरचे मेसेजेस तुमच्यासाठी होते. आय होप तुम्हाला ही रीडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. इट्स शॉर्ट बट स्वीट रीडिंग होती. तर एक आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांचं नाव गोविंद गावडे असं काहीतरी आहे, परंतु त्यांच्या पार्टनरचं नाव पूजा आहे. तर त्यांच्याविषयी सतत त्यांचे कमेंटमध्ये मेसेज असतात पूजाबद्दल सांगा, पूजाबद्दल सांगा. तर लेट्स सी, पाहूया त्यांचे जे कोणी पार्टनर आहे गोविंद गावडे, तर ह्यांचं जे काही प्रश्न आहे त्यांच्या पार्टनरच्या मनामध्ये सध्या काय सुरू आहे या बाबतीमध्ये ते विचारत आहेत. तर पाहूया त्यांच्या पार्टनरची एनर्जी काय आहे. ऍक्च्युली मी तर असे घेतच नाही, कारण की असं नाही सांगतायत, पर्सनल रीडिंग मध्येच कळतात त्या गोष्टी. बट लेट्स सी. पूजा, ओके. तर त्यांचे जे कोणी पार्टनर आहेत, त्यांचे जे कोणी पूजा नावाचे पार्टनर आहेत, ते मे बी असू शकतात पायसेस, कॅन्सर, स्कॉर्पिओ, मीन, कर्क आणि वृश्चिक राशी असण्याची शक्यता येथे आपल्याला दिसून येत आहे. वॉटर साईन येथे खूप जास्त येथे आपल्याला दिसून येत आहे. त्यांचे पार्टनर मे बी असू शकतात कन्फ्युजनच्या स्थितीमध्ये आहेत, कन्फ्यूज आहेत खूप जास्त. पूजा जे कोणी आहेत तर खूप संभ्रमित आहेत सध्याच्या अवस्थेमध्ये. लॉस्ट फिलिंग, इनविजिबल, अवॉइड्स, इनसाइड, रनिंग अवे. तर सध्या ते कोणाशी कॉन्टॅक्ट साधण्याच्या इच्छा नाही त्यांची, तर कन्फ्युजन मध्ये आहेत. जे दाखवतात सध्या ते नाही आहेत, त्यांच्या मनामध्ये वेगळ्याच भावना आहेत. फेक प्रोफाईल, हायडिंग देमसेल्फ, प्लॉटिंग, सोशल मीडिया असू शकतं. फेक प्रोफाईल थ्रू ते तुम्हाला पाहत आहेत, दुरून का व्हायना तुमच्यावरती लक्ष ठेवून येथे आपल्याला दिसत आहे. लवकरच काही ना काहीतरी डिसिजन घेण्याच्या तयारीमध्ये आहेत, किंवा काही निर्णय जो त्यांना घ्यायचा आहे तो त्यांनी आतापर्यंत घेतलेला नाहीये. होल्डिंग बॅक, कमिंग टुवर्ड्स यू, इनडिसिसिव्ह, प्रोकास्टिनिंग. तर असू शकतं काही निर्णय त्यांनी घेतलेला नाहीये किंवा भविष्यामध्ये घेण्याच्या तयारीमध्ये. थर्ड पार्टी सिच्युएशन असण्याची शक्यता आहे. लव्ह ट्रायंगल, रिलेशनशिप, द अदर वुमन, सिक्रेट. येथे वुमनच्या ऐवजी मॅन घेतलं तर चालेल, कारण की लव्ह ट्रायंगल येथे आपल्याला दिसून येत आहे. रिलेशनशिपमध्ये थर्ड पार्टी, तिसरी व्यक्ती असण्याची शक्यता येथे आहे. सो बी अवेअर. रिग्रेटमध्ये आहेत सध्या, मे बी असू शकतं काही घटना अशी घडून गेलेली आहे तुमच्या दोघांमध्ये, त्यामुळे परिस्थिती जी आहे ती थोडीशी अपराधीपणाची भावना त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. सो ब्लेमेबल, बिंग, डिस्टन्स, गिल्टी, फिलिंग, अशेम. जे काही घडलं त्याविषयी गिल्टी, अपराधीपणाची भावना येथे आहे. सो हे तुमचे पार्टनरच्या सध्या गोस्टिंग यू, गोस्ट केलेला आहे असंही येथे दिसून येत आहे. डिसअपिअरिंग, कोल्ड अँड डिस्टन्स, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन येथे परमनंटली आहे. सो सध्या गोष्ट करत आहेत, दुरून पाहत आहेत, जुन्या आठवणी तुमच्या त्यांच्याकडे आहेत. सो व्हिजिट होण्याची शक्यता आहे, परंतु तुम्हाला स्वतःला सध्या सेल्फ लव्ह मध्ये यायचं आहे. सो आय होप तुम्हाला एवढ्यावरून जरी काही अंदाज आला असेल तर ठीक आहे. तुमचा प्रश्न मी घेतलाय, कारण की प्रत्येक कमेंटमध्ये तुमचा प्रश्न असतो, प्रत्येक कमेंटमध्ये. तर यासाठी तुम्ही पर्सनल रीडिंग घेऊ शकता. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत, ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. पर्सनल रीडिंग आणि काउन्सिलिंगसाठी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच. धन्यवाद. ओम नमः शिवाय.